आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे संपूर्ण देशासाठी, तो म्हणजे बजेटमुळे। अंतरिम बजेट आज थोड्याच वेळात निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात त्या अंतरिम बजेट सादर करतील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा आता होतात की ज्या सामान्यांना भावतील की कठोर निर्णय घेण्याची हिंमत हे सरकार दाखवतं हे बघावं लागेल आणि याचीच उत्सुकता आता प्रत्येक भारतीयाला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम बजेट मांडणार आहेत। सकाळी 11 वाजता अर्थमंत्री लोकसभेत हे बजेट मांडतील। निवडणुकांआधींचं हे मिनी बजेट आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून होतो का, कुठल्या आकर्षक घोषणा होतात का, हे सुद्धा बघायचं आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज हे अंतरिम बजेट सादर करणार आहेत। निवडणुकीच्या आधीचं हे बजेट आहे आणि मोदी सरकार 2.0चं हे शेवटचं बजेट आहे, त्यामुळे काय महत्त्वाच्या घोषणा यात होत्यात आणि त्याचबरोबर यापूर्वीच्या बजेट्समधल्या ज्या घोषणा आहेत त्यांची कुठली पूर्तता केली असेल तर त्याचा पुनरुच्चार देखील या माध्यमातून केला जातो का, हे सुद्धा बघावं लागेल। आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या लोकप्रिय घोषणा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, जनसामान्यांच्या दृष्टीनं आणि मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं होतात का, याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।